आमच्या इथे हातमाग केंद्र आहे दिगंबरी जैन समाजाच्या मंडळीचं आणि त्यांनी जेव्हा मी निवडून गेल्यानंतर तिथे आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला हे आवर्जून दिलं आणि मी त्यांना कबूल केलं होतं की जेव्हा मी शपथ घेईल त्या दिवशी जॅकेट घालून नक्कीच मी सभागृहात जाईल, त्यामुळे मी जॅकेट घालून आलो आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमित झनक हे सहपरिवार शपथविधीसाठी विधान भवनात दाखल झाले. मात्र विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घातल्याने झनक यांना शपथ घेता आली नाही. अमित झनक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगाही विधान भवनात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. साहेब चौथ्यांदा निवडून आल्यात. हा अभिमानास्पद क्षण आहे. मी पहिल्यांदाच शपथविधी पाहण्यासाठी आली असल्याची भावना त्यांच्या पत्नीने व्यक्त केली. तर अमित झनक म्हणाले, आम्ही शपथविधीसाठीच्या तयारीने आलो होतो, पण आजच्या ऐवजी उद्या शपथविधी होईल. ज्येष्ठ नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे महाविकास आघाडीचा शपथविधी उद्या होईल. अमित झनक यांनी खास शपथविधीसाठी घातलेल्या जॅकेटचीही चर्चा झाली. यावेळी अमित झनक यांची विधान भवन परिसरात अशोक चव्हाण यांच्यासोबत देखील भेट झाली. या भेटी दरम्यान झनक परिवार आणि अशोक चव्हाण यांच्यात बातचीत झाली. या सगळ्यानंतर अमित झनक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पाचेंद्र कुमार टेंभरे यांनी. काय प्रतिक्रिया एकंदरीत आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरती तुम्ही सहपरिवार आलात. लहान मुलाची इच्छा काय होती, तो रडत होता मग? ॲक्च्युली त्याला माझी शाळा बघायची होती. घरून कालपासून तो म्हणे बाबा तुमची शाळा बघायची. म्हणलं चाल तुला आमची मुंबईतली शाळा दाखवतो, अशी त्याची इच्छा होती. तो आला आज बघायला आला, पण रडत होता भरपूर. नाही तो बोर झाला म्हणून त्याला बाहेर पडायचं होतं. काय मागणी होती एकंदरीत? आमदारकी बघत होता का तो? नाही, त्याला त्याच्या डोक्यात आमदारकीचं काहीच नाही सध्या. त्याच्यासाठी मी बाबाच आहे त्याच्या अजून. पण सांगताना नक्कीच आम्ही आवर्जून सांगतो, तो शाळेत जातो मी पण शाळेत जातो, तो शाळा बघायसाठी माझ्या आला. आता आज शपथविधीसाठी तुम्ही सहपरिवार आलात, काय भावना? खरंच खूप अस्मरणीय क्षण आहे आणि ऐतिहासिक क्षण आहे. आणि मी म्हणजे सर चौथ्यांदा निवडून आले आणि खूप अभिनास्पद गोष्ट आहे. पण मी आज पहिल्यांदा आली सरांची शपथविधी बघायला. खरंच खूप छान आणि आनंद वाटत आहे. काही सूचना किंवा काही कसं खिडीमिडीचं वातावरण आहे एकंदरीत? वातावरण खरंच छान आहे. कपड्यापासून सूचना आहेत आजच्या. आम्ही आलो ॲक्च्युली शपथ होईल या हिशोबाने, पण इथे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं की आजच्या ऐवजी उद्या शपथ घ्यायची आपल्याला. पण आम्ही तयारी तर शपथच्या हिशोबाने आलो होतो. पण बहिष्कार घातल्यामुळे ते हिरमोड झालं. बहिष्कार म्हणता येणार नाही. आता त्यांचं काय मोठ्या मंडळींनी ज्येष्ठ नेत्यांनी काय ठरवलं माहीत नाही, पण आता ठीक आहे त्यांनी ठरवलं उद्या घेऊ आम्ही शपथ सगळे. रडायचं कारण काय होतं? ते बँडेज त्याने ते ऍक्च्युली त्याच्या हाताला थोडं लागलंय आणि ते मेडिसिन कॅम्प बघून हे म्हणे चल तुला डॉक्टरकडे दाखवतो, त्याच्यामुळे तो हिरमोड झाला, बस बाकी काहीच नाही. वातावरण एकंदरीत कसं होतं सुरुवातीपासून जेव्हा रिसोडवरून वास्तविकवरून तुम्ही निघालात? वातावरण कसं होतं एकंदरीत? काय सूचना होता? खिडीमिडीचं वातावरण कसं होतं? दोघे जण म्हणजे शपथविधीसाठी अरे सगळे उत्साहात, म्हणजे हा बरोबर आहे, सगळेजण खूप उत्साहात होते. आणि सरांनी जे जॅकेट घातलंय ते मला आवर्जून असं सांगा वाटते की एका म्हणजे आमच्या जिवलक सरांच्या कार्यकर्ते म्हणा किंवा जिवलक मंडळी आहे त्यांनी सरांना गिफ्ट म्हणून दिले आणि तुम्ही ते शपथविधीसाठी. विषयी मी सांगतो, आमच्या इथे हातमाग केंद्र आहे दिगंबरी जैन समाजाच्या मंडळीचं आणि त्यांनी जेव्हा मी निवडून गेल्यानंतर तिथे आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला हे आवर्जून दिलं आणि मी त्यांना कबूल केलं होतं की जेव्हा मी शपथ घेईल त्या दिवशी जॅकेट घालून नक्कीच मी सभागृहात जाईल, त्यामुळे मी जॅकेट घालून आलो आहे. सर, ज्या पद्धतीनं काँग्रेसला लोकसभेमध्ये यश मिळालं होतं पण विधानसभेमध्ये फारच अपयश मिळालं, कसं बघताय? यश अपयश ते निवडणुकीत नक्कीच असतं. प्रत्येक निवडणुकीसारखीच लढल्या जाते. ठीक आहे, काही गोष्टीत आम्ही कमी पडलो असेल पक्षपातळीवर, त्या गोष्टीचा विचार नक्कीच चालू आहे आणि मोठी मंडळी त्या बाबतीत लवकरच निर्णय घेतील. काय बदल करायचे असतील संघटनेत असतील किंवा पक्षपातळीवर असेल ते होतील. पण एक जीवानी आम्ही लढलोय आणि ठीक आहे, कमी संख्येने जरी निवडून जरी आले असेल तर नक्की पक्षाचा आवाज असेल, सामान्य मतदाराचा आवाज असेल, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज असेल, हा सभागृहात आम्ही काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू. नाही, साहेब सिनियर आहेत, वडिलांचे साहेबांचे संबंध आमच्या आजोबांचे त्यांच्या वडिलांचे संबंध खूप चांगले होते आणि आवर्जून आज पहिल्यांदा सभागृहात आलो निवडणुकीनंतर, तर आपसुकते दिसल्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला.